हॅलो, मी आहे अश्विनी आणि आज आपण बघणार आहोत की तिळगुळाचे लाडू घरी कसे बनवतात. अगदी देसी स्टाईलने. ही माझी आजी आहे, ती मला तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे शिकवणार आहे आज. आधी आपण स्टार्ट करूया तीळ भाजण्यापासून. तीळ अगदी कमी गॅसवर ठेवलेली आहे. एक साधारणतः 1 किलो तीळ आहे ही. तीळ कमी गॅसवर भाजते आहे. आता ही कशी भाजायची ते पण सांगणार आहे. ही तीळ जी आहे ही आधी आम्ही भाजून ठेवलेली होती. ती गरम आहे. ती व्यवस्थित झाली की मी ती बघायसाठी वेगळी काढलेली आहे. पण या तिळाला आपण परत भाजावं लागणार आहे, कारण तुम्ही कलर बघू शकता तीळ अजूनही पांढरीच आहे. पांढरी नसायला पाहिजे. हा आहे मस्त मस्त गोड गोड. अर्धापेक्षा जास्त गूळ तर मी फोडता फोडता खाऊन पण घेतला. हा गूळ आहे. हा एवढा मोठा मोठा नको आहे अशी बोलली आई, कारण हा बराच मोठा झालेला. एकतर मिक्सर खराब होणार नाही, तर मग व्यवस्थित मिक्स होणार नाही. त्यामुळे गुळाला व्यवस्थित करायचं. आई थकलेली होती, आईचा हात दुखला, त्यामुळे मी तीळ भाजत होते आणि कलाकारी करत करत अर्धी तीळ सांडवली. पण ठीक आहे, मग मी गूळ घेतला, त्याला बारीक करायचं होतं. बघूया आता कशाने असं वाटतंय 2 तासापासून भाजत आहे, नुसतंच भाजतंय शिजेच ना, कधी शिजणार आहे काय माहिती. प्रसाद होता हा, त्यामुळे फ्रेश होऊनच बनवायचा. तीळ अजूनही भाजले गेलेले नाही आहे. गेल्या 10 मिनटापासून मी तीळ भाजते आहे. एवढ्या स्लो गॅसवर आहे की ती भाजल्याच जात नाही आहे. काय करावं काही कळत. नुसतं चमचा हलवून हलवून हाताचा पार सोडा. आता काय बोलायचं. भाज गं बाई लवकर शीज. मी काय करू, किती वेळ आणखी. मैं क्या बोलूँ, इतनी देर से मैं उसको पका रही हूँ, लेकिन करीब करीब मुझे नहा के आके 10 मिनट हो चुके हैं, फिर भी वो पका नहीं है. इतना स्लो गैस पे उसको रोस्ट करना होता है. त्याला रोस्ट करायचं. कधीच माझी मराठी इंग्लिश काय हिंदी होते मला काही कळेना. बरं असो, याला ड्राय रोस्ट करायचं आहे आपल्याला. अगदी तीळ अशी खुशखुशीत कडक होईपर्यंत, आई जशी म्हणते. आपण बघूया आता हे कसं होतं आहे आणि किती वेळ लागतो याला. करते मी थोडीशी करून ठेवली आहे आधीच रोस्ट, आणि दुसरी चाललेली आहे करायला. हे लाडू कमीत कमी मी बनवते 1 kgचे. तर 1 kg तिळाला अर्धा किंवा पाऊण किलो गूळ लागतो. जर तुमचा खूपच देसी गूळ असेल तर तो जरा कमी लागेल, गोड खूप जास्त असेल तर. नाही तर नॉर्मल आपल्या ज्या बाजारात मिळतात त्या चक्क्या मोठ्या, त्या वापरल्या तरी चालेल. 1 किलो तिळाला मी वापरते अर्धा किलो गूळ, कारण आमच्या घरी गोड कोणीच खात नाही खूप जास्त, आणि मला खूप जास्त आवडतं. सगळ्यांना शुगर आहे, त्यामुळे माझी तर बल्ले बल्ले, जास्त कोणी खाणार नाही, मलाच खायचं आहे सगळं. ओके बाय. भाजून झालेत. बघू आता पुढे काय होतंय. ही तीळ सगळी आता एका पतेल्यामध्ये, मी पतेला नाही, काय चाललंय माझं, याला काय परात म्हणतात. येस, परात. येस, परातमध्ये काढून घेतलेली आहे मी. ही जरा गार व्हायची होती. थोडी असं गुणगुणीत कोमट असल्यासारखी ते तीळ होती, पण त्यात तसाच गूळ टाकायचा नव्हता, कारण तसाच गूळ टाकला असता तर मग त्याला जरा पाणी सुटू शकत होतं असं आई बोलली. मला यातलं काही कळत नाही, त्यामुळे ती जशी जशी सांगते मी तसं तसं करते. गूळ मी या बेलण्याने वाटला आहे, कारण त्याने व्यवस्थित मला ग्रिप पण मिळाली आणि इकडे तिकडे उडाला नाही. आई सांगते तसं तसं मी करते. ती बोलली मला आधी तीळ जरा थंड होऊ देत मग कर, आणि मी मस्त मस्त गूळ भाजून घेतला आहे. गूळ जो आहे त्याला एवढा मोठा मोठा नको आहे, मिक्सरमध्ये तो बारीक होणार नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी आता बारीक करते. आणि बारीक करायसाठी मी हे का वापरते याचं रिझन आहे. एकतर ग्रिप व्यवस्थित मिळते आणि देसी तरीका आहे. तरीका म्हणते मी, माय गॉड, माझ्या हिंदी मराठीला काय झाले देवच जाणे. ब्लॉग ना हिंदीत बनवून बनवून माझ्या तोंडात अख्खी हिंदी भाषाच बसलेली, पण मराठी बोलायची मजाच वेगळी आहे. ऑलमोस्ट झालाय, अर्धा राहिलाय. मेहनत का फल मिलेगा. बढ़िया बढ़िया लड्डू खाएंगे, लाडू खाऊया बढ़िया. इतकी मी मेहनत करते, त्याचं काही तर हे मिळायला पाहिजे. आणि आई म्हणजे माझ्या मम्माची मम्मा आज मला लाडू कसे बनवायचे ते पूर्ण स्क्रॅचपासून शिकवते. म्हणजे तीळ कशी भाजायची, कितपत भाजायची, गूळ कसा असायला हवा, किती असायला हवा, हे सगळं मी व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे. त्याच्यामुळे स्टे ट्यून्ड. गूळ यात मिक्स करायचं आहे. आता हे थंड झालं आहे, पूर्ण थंड झालं आहे. गूळ
याच्यात आता हळूहळू मिक्स करायचा पूर्ण. हा गूळ निघेपर्यंत मी तुम्हाला उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांतीचं महत्त्व सांगते. जसं मला आईनी सांगितलं, जसं मला कळलं, मी तसं तुम्हाला सरळ सरळ ट्रान्सफर करते, म्हणायला हरकत नाही. वाव, थोडं व्हॉइस ओव्हर, माझा व्हॉइस ओव्हर पण किती गडबड होतोय. इट्स फाईन. उत्तरायण म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तर दिशेला जातो, त्यामुळे उत्तरायण आणि मकर संक्रांती म्हणजे आपण सेलिब्रेट करतो. हाच फेस्टिवल साऊथमध्ये पोंगल म्हणून सेलिब्रेट करतात. त्यांचं नवीन धान पण होतं, त्यामुळे पण ते एक प्रकारे सेलिब्रेट करतात. पण एकच फेस्टिवल भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे, पण त्याचं तात्पर्य म्हणा किंवा मग त्याचं इम्पॉर्टन्स म्हणा, ते सगळं एकच आहे. हा गूळ निघालाय आता फायनली. आता मी त्यात टाकते आहे आणि ते झाल्यावर रेवडी म्हणतात ना, रेवडी बनते अशी. गूळ भाजलेल्या तिळामध्ये जेव्हा आपण मिक्स करतो आणि त्या गुळाला बाहेरनं जेव्हा तीळ लागतात त्याला रेवडी म्हणतो. त्या रेवडीज आपल्याला बसस्टँडवर, जिकडे तिकडे मंदिरांमध्ये, मोस्टली मंदिरांमध्ये, पर्टिक्युलर मकर संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये मी मुद्दामच विदर्भ भाषा म्हणजे नागपुरातली जी भाषा आहे ओरिजिनल जशी राहते तशी मी वापरते. नाही तर मी पुणेरी भाषा पण बोलू शकते, अगदी स्वच्छ मराठी पण बोलू शकते, पण मला या ब्लॉगमध्ये जरा विदर्भातली जी रिजनल लँग्वेज आहे माझी ती वापरावीशी वाटली, त्यामुळे मी आज या भाषेत ब्लॉग बनवणार आहे. आणि तुम्हाला ऐकताना ते जाणवेल की ही भाषा इथलीच आहे. भाषेचा डिफरन्स, बोलण्यातला डिफरन्स, शब्दातला डिफरन्स, हेच सगळं तर आपल्याला शिकायचं आहे, हेच सगळं तर आपल्याला दाखवायचं आहे लोकांना. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आणि मी हे बारीक करते आता. बारीक ऑलमोस्ट झालं आहे. ही जिलेबी दिसत असेल तुम्हाला, ही जिलेबी ठेवली आहे सगळ्यांना वाटायसाठी, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी नुसतंच तिळगुळ नव्हे तर काही ना काही गोड पण आम्ही देत असतो. त्यामुळे हे सगळं प्रिपरेशन चालली आहे. हे सेकंड लास्ट वेळा मी वाटते आहे मिक्सरमध्ये. विचार करा, आधीच्या बायका खणायच्या, म्हणजे मॉटल आणि पेस्टल म्हणतो आपण, त्यांनी त्या लिटरली बारीक करायच्या. गूळ म्हणा, तीळ म्हणा, किती कठीण असावं, तास लागत असावे त्यांना, आणि आपल्याला सगळं व्यवस्थित मिळालं आहे. त्याची कदर करायला पाहिजे. आता मी थकली आहे जाम. हे लास्ट पॉट चाललं आहे माझं. लास्ट पॉट झाल्यानंतर हे जे आपण 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आहे ते एका भांड्यामध्ये मिक्स करूया. आणि त्यानंतरही लाडू बनणार नाही आहेत, कारण पुढे बघा काय गडबड झाली आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं 1 किलोला अर्धा किलो गूळ, तो शहाणपणा तिथं करायचा नव्हता. मला आईने थांबवलं नाही, मी पण तसं काही म्हटलं नाही. ती मला म्हणली की गूळ तेवढा पुरणार नाही अगं, जास्त लागेल. मी म्हटलं गोड नकोय ना कोणाला, पण बघा लाडूच बनणार नाही आता, त्यामुळे 1 किलोला 1 किलोच गूळ लागतो असं तिचं म्हणणं आहे. आईचं नेहमी ऐकायला पाहिजे. मी ऐकलं नाही आणि बघा आता मला तिलाच आवाज द्यावा लागेल. मी ट्राय करणार गुळाचं ॲड करायचं गूळ त्यात, पण तरी ते कमीच पडणार, कारण नो प्रॉब्लेम. आणि तरीसुद्धा आईनी एक व्यवस्थित असं काय म्हणता येईल त्याला, एकदम खतरनाक, एकदम हाहाकार मचवून देणारं एक ट्रिक वापरली येतात, ज्यांनी खरंच लाडू बनले. ते कसे बनले मी पुढच्या थोड्या वेळात 5-10 मिनिटात दाखवतेच आहे. तोपर्यंत बघाच. नाही बनणार लाडू, मला माहिती आहे. हे कसं बनवायचं मी बघितलं, मला येत नाही. फायनली लाडू बनले. ये कसे बनवले मी तुम्हाला सांगते. एवढं काही खूप मोठी गोष्ट नव्हती ती. त्या मिश्रणात आईने फक्त आणि फक्त 1 छोटा टीस्पून ज्याला म्हणतो आपण, तो टीस्पूनभर दूध त्यात मिक्स केलेलं होतं, आणि त्या एका छोट्याशा चमचाभर दुधाने हे लाडू बनलेले आहेत. त्यात बिलकुल पण दुसरं काही टाकायचं नाही आहे, ना पाणी, ना दूध, ना दुसरं काही. एक शिंपडण देतो तसं दूध टाकायचं आहे, त्याने हे लाडू बनतील. मी हॅबिच्युअल आहे दोन्ही हातांनी लाडू बनवायला, कारण मी जेव्हा सोलापूरला होते तिथे मी हा प्रकार शिकले, त्यामुळे मी दोन्ही हातांनी अगदी सारख्या साईजचे लाडू बनवू शकते. आता मला अनन्या पांडेपेक्षाही मोठं पद द्यायला पाहिजे, कारण ती नोज टच करू शकत होती, मी लाडू बनवू शकते. बघा. आणि छान एका साईजचे लाडू बनत आहेत मस्त. आईने शिकवलं आहे, पण मी पण त्यात होते थोडंफार. ओके, पुढे भेटूया.